नमस्कार. दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा देते. बघा, सुरुवातीला आपल्या जीवनाचं सार्थक काय आहे? आपल्या जीवनाचं मानव देहाचं सार्थक काय आहे? हे कळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला सामान्यांकडून असामान्याकडे जायचं आहे. असामान्य म्हणजे जे काही सगळं काही ब्रह्मांडामध्ये तयार आहे, त्या सगळ्या गोष्टींची माहिती शकत नाही किंवा आपलं कल्याण नाही हे निश्चित कळायला पाहिजे. त्यामुळे ना या अशा 3 प्रस्थानत्रयी म्हणतात, ज्या ठिकाणी त्या 3 गोष्टी आपण वाचल्या पाहिजे. जर हिंदूमध्ये आपण जर जन्माला आलो, आपला जो धर्म आहे तो धर्म जर कळायचा असेल तर 3 गोष्टी, 3 प्रकार आपल्याला वाचलेच पाहिजे. त्याला प्रस्थानत्रयी म्हणतात. प्रस्थान म्हणजे त्या ठिकाणी जाणे. जसं आपण आपल्या घरून निघालो आणि दुसऱ्या ठिकाणी जात असतो तर त्या ठिकाणी आपल्याला नवीन काहीतरी मिळत असतं. तसं मिळण्यासाठी ही प्रस्थानत्रयी म्हणजे 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहे. त्या 3 गोष्टी थोडक्यात म्हणजे वैदिक प्रस्थानत्रयी आहे, वैदिक, पौराणिक आणि संतांची, अशा 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत हिंदू धर्मामध्ये, ज्या प्रत्येकाने वाचल्या पाहिजे. किंवा नाही वाचल्या आपण, पण ज्यांनी कोणी वाचल्या त्यांच्याकडून त्याचं श्रवण तरी व्हायला पाहिजे. अशा महत्त्वाच्या आहेत गोष्टी. हे मिळणं म्हणजे हे ज्ञान आहे. हे ज्ञान प्रत्येकाने मिळवायला पाहिजे. वैदिक प्रस्थानत्रयीमध्ये ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता, उपनिषद आहेत. पौराणिकांमध्ये रामायण, महाभारत आणि भागवत असे ग्रंथ आहेत. आणि संतांची जी प्रस्थानत्रयी आहे त्यामध्ये आहेत नाथ भागवत आहे, तुकारामांची गाथा आहे आणि समर्थांचा दासबोध आहे. तर आणि मुख्य म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, माऊलींची ज्ञानेश्वरी. या 10 गोष्टी आपण वाचल्या पाहिजे. मग हे वाचणं कशासाठी आहे? तर सामान्याकडून असामान्याकडे जाणं. म्हणजे आपण आहोत अतिशय साधे, की ज्यांना काहीच कळत नाही, कसं जीवन जगायचं काहीच माहिती नाही, फक्त जन्माला आलो म्हणून जगतोय, असं जर व्हायचं नसेल तर ह्या गोष्टींचं वाचन व्हायला पाहिजे. आणि वाचन होणार नसेल प्रत्येकाने, तर ज्या ठिकाणी वाचन झालं आहे ते त्यांचं तरी ऐकावं आपण, असं म्हटलं आहे. त्यामधलं सगळ्यात पहिलं असं श्रीसूक्त आहे. म्हणजे या ज्या आपण त्रयी सांगितल्या प्रस्थानत्रयी, त्यामध्ये श्रीसूक्ताला अतिशय महत्त्व आहे. आणि श्रीसूक्त त्यासाठी हा लक्ष्मीपूजनाचा दिवस, म्हणजे श्रीसूक्त गायन करण्यासाठी, श्रीसूक्त समजण्यासाठी याहून चांगला दिवस काय असू शकतो, जो आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. या ज्या 3 गोष्टी सांगितल्या, 3 प्रस्थानत्रयी सांगितल्या, त्यामध्ये श्रीसूक्ताचं काय स्थान आहे बघा. यामध्ये देवीचा, महालक्ष्मीचा अतिशय व्यापक असा अर्थ सांगितला आहे. ही जसा भगवंत आणि त्याची शक्ती, अशा 2 गोष्टींचा जर विचार केला तर भगवंतामध्ये असलेली शक्ती म्हणजेच ही श्री म्हणजे महालक्ष्मी आहे. शिव आणि शक्ती वेगळं नाही आहे. शिव आणि शक्ती हे वेगळं नाही. शिव शक्तीशिवाय अपूर्ण आहे. शक्ती जर नसेल तर शिवाला किंमत नाही, इतकं महत्त्व या शक्तीचं आहे. आणि ती ही शक्ती म्हणजे श्री, त्याचं आज पूजन आहे. आता कोळ्याचं एक उदाहरण देतात, की कोळी जसा आपण बघतो, प्रत्यक्षातलं हे उदाहरण आहे. जसा कोळी जाळं निर्माण करतो स्वतःच्या मुखातून, आणि काही वेळाने ते जे त्याचं काम झालं पूर्ण, त्याला जे काही किडे कीटक मिळवायचे ते मिळवले की त्यानंतर तो जाळं पुन्हा खाऊन टाकतो आणि ते जाळ्याचं बंद करतो आपल्या मुखामध्ये. तसं जेव्हा त्याला गरज पडते तसा तो मुखामधून जाळं बाहेर काढतो, त्याचं कार्य करतो आणि पुन्हा ते जाळं आपलं खाऊन टाकतो. मग अशा प्रकारची ही शक्ती आहे. भगवंता एकदा की तिला वाटलं तर ती निर्मिती करते, आणि ती निर्मिती केल्यानंतर त्याचा अनुभव घेते, प्रगट होते, आणि प्रगट झाल्यानंतर ती पुन्हा स्वतःला संपवते. अशी ही शक्ती कुणाची आहे? भगवंतांची शक्ती आहे. हे प्रगट करणे, गिळून टाकणे, हे सगळं कार्य आपली भगवंत ही शक्ती करत असते. आता यासाठी एक उपनिषदामध्ये कथा आली आहे. आपल्याला माहिती आहे वाईट आणि चांगलं हे पूर्वापार चालू आहे. सगळ्या गोष्टी पूर्वापार चालू आहे, वाईट आणि चांगलं. आणि वाईट आणि चांगलं याचा एकदा युद्ध झालं. देव आणि दानवांचं, हे श्रीचं महत्त्व सांगणं चाललं आहे. देव आणि दानवांचं अतिशय पुराण काळातली गोष्ट आहे, केनोपनिषदातली, की त्यामध्ये देव आणि दानवांचं युद्ध झालं. आणि खूप घनघोर असं युद्ध झालं. म्हणजे वाईट आणि चांगले गुण, जसं आपण म्हणतो राम आणि रावणाचं युद्ध, वाईट आणि चांगलं ह्या प्रवृत्तींचं काही ना काही मंथन सतत समाजामध्ये सुरू असतं. ते श्रीचं महत्त्व सांगण्यासाठी ही गोष्ट आहे. मग हे जेव्हा चालू असतं
युद्ध घनघोर युद्ध होतं नेहमीप्रमाणे. दोघंही तुल्यबळ आहे. दानवही तेवढेच बलवान आहेत आणि देव तर बलवान आहेतच. पण शेवटी खूप कष्ट करून खूप दिवस ते युद्ध चाललं आणि ते खूप दिवसानंतर जेव्हा युद्ध चाललं त्यानंतर कुठे देवांचा अर्थातच विजय मिळाला. देवांना विजय मिळाला. कारण वाईटांवर चांगल्या प्रवृत्तींचा विजय होतो हे शेवटी. पण आधी घनघोर युद्ध करणं आवश्यक आहे. जसं समुद्रमंथन झालं, समुद्रमंथनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा विष निघालं, तसं वाईट आणि चांगल्यांचं जेव्हा हे होतं तेव्हा काही ना काही नुकसान होतं. पण शेवटी देवांचा विजय झाला. त्यांनी खूप बल दाखवलं आणि त्यांचा विजय झाला. मग विजय झाल्यानंतर अर्थातच विजयाचे काही दुष्परिणाम आहेत. विजयाचे दुष्परिणाम आहेत. जसं म्हणतो हरलो तर हारला, तो तर निघून गेला. पण ज्याला विजय मिळाला त्या देवांना सुद्धा अहंकार झाला. कारण अहंकार हा मायेचा गुण आहे. मग त्यामुळे त्यांना अहंकार झाला आणि त्यांना वाटलं एवढं मोठं युद्ध आपण जिंकलो तर या युद्ध जिंकल्यानंतर आपल्यामध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीपेक्षा मोठं असं जगामध्ये काहीच नाही. असं जेव्हा अशाच गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात. आपल्याला एखादी जेव्हा गोष्ट आपल्याला वाटते तशी ती नसते. म्हणजे ह्या बुद्धीचा खेळ आहे. हे कळवण्यासाठी हे सगळं आपण जे म्हटलं पहिल्यांदा या प्रस्थानत्रयी वाचायचं आहे तर त्यासारखं झालंय. एवढे मोठे देव, देवांची चांगले गुण असलेले देव, त्यांचा विजय झाल्यानंतर त्यांना अहंकार झाला. म्हणजे शेवटी अहंकार होणे हे किती सामान्य गोष्ट, सामान्य पातळीवर आलो आहे बघा. आणि झाल्यानंतर मग हे आपल्या भगवंतांना कळलं की देवांना सुद्धा अहंकार झालाय. तर हा अहंकार आता आपल्याला नष्ट करायला पाहिजे. नाही तर या सगळ्या गोष्टींचा उपयोग नाही. चांगले गुण स्थापित झाले पण त्याचा उपयोग होणार नाही जर देवांचा अहंकार नष्ट झाला नाही. मग देवांनी एक रूप प्रगट केलं आदिशक्तीचं आणि आदिशक्तीला बोलवलं. म्हणजे स्वतःमधली शक्ती त्यांनी जागृत केली भगवंतांनी. ते आहे आदिशक्ती. आपण त्या दिवशी अष्टलक्ष्मीमध्ये आदिशक्ती बघितलं तर त्याची ही सुरुवात आहे असं म्हणू. कारण लक्ष्मीपूजनाला जी आपण लक्ष्मीची माहिती सांगतोय ती ह्या आदिशक्तीची निर्मिती कशी झाली त्याबद्दल आपण बोलतोय. जेव्हा भगवंतांना वाटलं की देवांना जरा अहंकार झालाय, मग अहंकार झाला असं वाटल्यानंतर देवांनी एक स्वतःच्या मनानीच, स्वतःच्या संकल्पातून एक शक्ती निर्माण केली, आदिशक्ती. तिचं नाव तिला त्यांनी समोर आणलं आणि तिला सांगितलं तुला एक अतिशय महत्त्वाचं काम करायचं आहे. त्या देवीचं नाव आहे हेमवती. त्या देवीचं नाव आहे हेमवती, जी आदिशक्ती आहे. तिला सांगितलं एक महत्त्वाचं काम तुला करायचं आहे की देवांना झालेला अहंकार तुला दूर करायचा आहे. आणि ही माझी शक्ती असल्यामुळे आता देवांच्या शक्तीपेक्षाही अधिक बलशाली ती शक्ती. मग त्या शक्तीने भगवंतांना नमस्कार केला आणि तीच ती महालक्ष्मी, तिने नमस्कार केला आणि सांगितलं आता मी हे काम करते. तर तिने यक्षाचं रूप घेतलं. अतिशय सुंदर अशा यक्षाचं रूप घेतलं आणि देवांसमोर प्रगट झाली. ते प्रागट्य म्हणजे हे शक्तिरूप आहे. देवांसमोर प्रगट झाली, यक्षाचं रूप आहे. कुणी तिला ओळखत नव्हतं कारण ती पुन्हा माया स्वरूपातच होती. मग त्या इंद्राने ते बघितलं. इंद्र अर्थात देवांचा राजा. त्यांनी बघितलं हा कोणीतरी यक्ष आहे आणि भुलला. आणि आपल्या आपल्या सगळ्या देवांना त्यांनी पाठवलं की जा तो कोण यक्ष आहे त्याच्याकडे बघा. तर पहिल्यांदा आला अग्नी. इंद्रानी अग्नीला पाठवलं की बघ तो यक्ष किती सुंदर दिसतोय, तो कशासाठी आलाय, येण्याचं प्रयोजन काय. सगळेजण भुलले होते त्या यक्षाच्या रूपाला. आणि यक्ष म्हणजे आपली देवी होती. भगवंताचं रूप घेऊन आलेली देवी यक्षाच्या रूपामध्ये सगळ्यांच्या समोर उभी राहिली. आणि अग्नी जसा समोर आला तसा यक्ष म्हणाला कोण आहात तुम्ही. अग्नीला विचारलं कोण आहात तुम्ही. आता एवढे बलवान देव, जो अग्नी इतका बलवान आहे की त्याला ओळखत नाही असं कोणी शक्यच नाही. जेव्हा ह्यांनी प्रश्न विचारला यक्षांनी की तुम्ही कोण आहात, अग्नीला भयंकर राग आला आणि त्याचा अपमान सुद्धा झाला. आणि तो म्हणाला मला ओळखत नाही असं कोण समोर आहे. जो कितीही सुंदर असला समोर दिसत असलेला तरी मला ओळखत नाही, हा माझा एक प्रकारचा अपमान झालाय. मला अजिबात ही गोष्ट आवडली नाही. तर त्यावरती तो यक्ष म्हणतो तू काय करतो, जीवनामध्ये तुझं महत्त्व काय आहे. तर त्यांनी सांगितलं सगळी गोष्ट जी कोणती माझ्या समोर येते ती मी भस्म करून टाकतो, तिचं अस्तित्वच नाहीसं करतो, एवढी शक्ती माझ्यामध्ये आहे असं म्हणतो आहे अग्नी. कुणाला म्हणतोय, यक्षाला. यक्ष हसला आणि यक्ष म्हणाला हो का, असं आहे का, तर मी तुला एक ना फक्त काडी देतो आणि त्या काडीनी
तुझ्या समोर ठेवतो आणि ती फक्त तेवढी छोटीशी काडी तू मला जाळून दाखव. अग्नी हसला आणि तो म्हणाला, द्या मला कोणती काडी. त्यांनी जी काडी, अगदी छोटीशी काडी त्याच्यासमोर ठेवली आणि अग्नीला सांगितलं, ह्याला जाळ. अग्नी जाळू शकला नाही. त्यांनी सगळी शक्ती लावली पण अग्नी जाळू शकला नाही. मग त्याला समजलं हे काहीतरी वेगळं आहे आणि अपमानास्पद अवस्थेमध्ये त्याला तरीही कळलं नाही ही कोणती शक्ती आहे. ते न कळता तो निघून गेला आणि इंद्राला म्हणाला, काहीतरी वेगळं दिसतंय. हे काही मला हे काही गोष्ट समजत नाही. मी ती एवढीशी काडीसुद्धा त्या गोष्टी मी जाळू शकलो नाही. मग इंद्र म्हणाला, असं आहे का? मग त्यांनी वायूला पाठवलं. म्हणजे पंचमहाभूतांमध्ये ज्याचा जोर या मायेवरती असतो ते सगळ्यांना एकेकाला त्यांनी पाठवलं इंद्रानी आणि सांगितलं, ते यक्षासमोर जा. जसे यक्षाच्या समोर येत होते, यक्ष त्यांना विचारायचा, कोण आहात तुम्ही? असं म्हटल्याबरोबर त्या पुढच्या शक्तीला इतका वाईट वाटायचं, राग यायचा की आम्ही काय करू नाही शकत. वायूमुळे काय होत नाही, तुमच्या शरीरामध्ये सुद्धा वायू आहे, हे सगळं माझं अस्तित्व आहे, मग तरी तुम्ही मला ओळखत नाही. पुन्हा त्यांनी ती काडी दिली आणि सांगितलं की ही काडी तुम्ही हलवून बघा. पुन्हा त्यांनी समोर ठेवल्यावर अर्थातच वायूला ती हलवता आली नाही, उडवता आली नाही आणि ती तिथेच. मग हे सगळं बघितलं, पुन्हा वायू त्यांच्याकडे गेला. असे पंचमहाभूत इंद्रांकडे आले. मग जेव्हा इंद्रांकडे आले, इंद्रांना सांगितलं की हे काही साधं काम नाही आहे, त्यांच्यासमोर आमची शक्ती चालत नाही आहे. म्हणजे ही अग्नी पण चालू शकला नाही, वायू नाही, नंतर पाणी नाही, कोणत्याही प्रकारची शक्ती आमची त्यांच्यासमोर चालत नाही. मग इंद्र चपापला, हे काहीतरी वेगळं दिसतंय. मग तो इंद्रदेव स्वतः प्रगट झाला आणि स्वतःच तिच्यासमोर आला, यक्षाच्या समोर आला, जे हेमवतीचं म्हणजे देवीचं रूप होतं, तिच्यासमोर आला आणि सांगितलं, हे काहीतरी वेगळं दिसतंय, तुम्ही कोण आहात ते मला सांगा. तेव्हा ती आदिशक्ती हसली आणि पार्वती रूपामध्ये प्रगट झाली आणि देवेंद्रचं हे जे अहंकार तिला काढून टाकायचा होता, अहंकार त्यांच्या मनातला देवेंद्राच्या, त्यासाठीच तर देवानी तिला निर्माण केलं होतं. त्यामुळे ती तिच्यासमोर प्रगट झाली आणि तिला सांगितलं, तुम्ही हे जे सगळं करताय, हे जे युद्ध झालं किंवा जे काही तुमचे चांगले गुण आहेत ते केवळ आणि केवळ माझ्यामुळे आहेत. मी नसती तर कोणी काडीही हलवू शकत नाही, हे आता तुम्ही बघितलंय. माझ्या अस्तित्वाशिवाय काडीही हलत नाही, काडी जळत नाही, कोणी काही विचार करू शकत नाही, युद्ध करण्याचं तर दूरच आहे. असं जेव्हा तिने इंद्राला सांगितलं तेव्हा इंद्र नमला. म्हणजे याच्यातून आपण काय शिकतोय? देव असून सुद्धा देवांनी युद्ध जिंकलं पण त्यांना समजलंच नाही की मी कोण आहे. मी कोण आहे हे जोपर्यंत समजत नाही, त्यामुळे कितीही चांगले मोठ्या मोठ्या प्रमाणातले युद्ध पार केले आणि अंत केला वाईटाचा, तरीसुद्धा आपल्याला त्याचा काही उपयोग नाही, हे इंद्राच्यावरून आपल्याला समजतं. कारण इंद्राला स्वतः कोण आहे हे समजलं नाही. आतमधली शक्ती म्हणजे मी आहे असं देवीनी त्यांना सांगितलं. त्यावेळी मग इंद्राला समजलं, हे सगळं काही घडलंय ना, ते सगळं त्या शक्तीमुळे घडलंय. मग तीच ही शक्ती, त्या शक्तीचं पूजन त्यामुळे किती आवश्यक आहे हे कळलं पाहिजे. म्हणजे देवदानवांच्या युद्धामध्ये देवांचा विजय झाल्यावर सुद्धा देवांना ती गोष्ट कळली नाही आपण कोण आहे, कारण ती शक्ती प्रत्येकाच्या मनात किंवा हृदयातच स्थित आहे. हे कळल्यावर मग इंद्रदेव शांत झाला आणि म्हणाला, हे सगळं चुकीचं आहे. हे सगळं जो युद्ध झालं त्यात विजय मिळाला, हे सगळं केवळ या आदिशक्तीमुळे शक्य झालं. तीच ही हेमवती शक्ती, कारण भगवंतांनी समोर पाठवली पण तिचं रूप ओळखता येण्यासाठी ही परीक्षा घेतली आणि ही परीक्षेमध्ये मग या इंद्राला कळलं की ती शक्ती म्हणजे आत्मशक्ती आहे आणि तीच महालक्ष्मी आहे, तीच श्री आहे. मग त्यांनी तिची स्तुती केली. ती स्तुती त्यामुळे किती महत्त्वाची आहे ती सुरुवातीला मी सांगणार होती, पण त्यापेक्षा ही कथा जेव्हा कळते की इंद्राला सुद्धा जेव्हा गर्व झाला, तो गर्व काढून टाकण्याचं काम या देवीनी केलं, अशी ही आत्मशक्ती आहे. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासूरभयंकरी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महालक्ष्मी महोदरे
महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषिते जगस्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्म जगस्थिते महालक्ष्म्यष्टकस्तोत्रं यः पठेत् भक्तिमान् नरः सर्वसिद्धिवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा. एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनं द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्यसमन्वितः. त्रिकालं च पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा. इतींद्रकृत महालक्ष्म्याष्टकस्तवा संपूर्णः. मग अशा प्रकाराने इंद्रानी केलेली स्तुती आता आपल्याला पटेल. ही आपण अष्टक वाचत होतो, पण हे अष्टक वाचत असताना त्यामागे अहंकार नाहीसा केलाय इंद्राचा, आणि त्यानंतर इंद्रानी स्वतःची शक्ती ओळखली. म्हणजे त्यांनी अहंकार का केला नाही? कारण ही शक्ती होती म्हणून या सगळ्या गोष्टी घडल्या हे त्याला समजलं, आणि हे सगळं करण्यासाठी देवांना प्रगट व्हावं लागलं. आणि ते प्रागट्य रूप हेमवतीचं आद्यशक्तीचं रूप, त्या रूपाकडे बघितल्यावर इंद्रानी केलेली ही स्तुती आहे. त्यामुळे त्या स्तुतीला किती महत्त्व आहे. म्हणजे हिंदू धर्मांमध्ये जे काही गोष्टी आपल्याला समोर सांगितल्या आहेत, जी अष्टकं कोणत्या विषयी आणि कधी निर्माण झाली, कोणती त्यांची मानसिक अवस्था होती, हे जेव्हा कळलं तर त्यानंतर त्या स्तोत्रांचं विशेष महत्त्व वाटतं. आणि अशा प्रकारची देवी समोर निर्माण झाली, त्याचं अष्टक तयार झालं. आणि ते अष्टक म्हटल्यानंतर ती देवी एकदा म्हटल्यानंतर काय होतं, दोनदा म्हटल्यानंतर काय होतं, आणि हे सगळं जर आपण सतत तिचं वर्णन केलं तर आत्मशक्ती जागृत होते हे निश्चित. कारण इंद्राचं गर्वहरण अशाच प्रकाराने झालंय. आता या देवीची किनी वैशिष्ट्य आहेत काही, की तिला श्री म्हणतात, म्हणजे सौंदर्य. जिथे तिथे सौंदर्य आहे ना, ते सगळं सौंदर्य दिसणारं आंतरिक आणि बाह्य सौंदर्य जे आहे ना, ते सगळं सौंदर्य हे देवीचं रूप आहे. आता त्याला आदिशक्ती दिसली, आदिशक्तीचं त्यांनी वर्णन केलं, आणि मग आपण त्याच्यावरतून त्यांनी सांगितलं श्री म्हणजे सौंदर्य. सौंदर्य हे दोन प्रकारचं असतं. प्रत्येक वेळी दोन गोष्टी, द्वैताच्या शिवाय तर काहीच नाही. सौंदर्य दोन प्रकारचं आहे, जे दिसतंय आणि जे आंतरिक आहे. सौंदर्य म्हणजे आंतरिक सौंदर्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. दिसण्याला इतकं महत्त्व नाही. आंतरिक सौंदर्य ज्यांचं असेल, म्हणजेच ज्याला आत्मशक्तीची जाणीव झाली असेल, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या शक्तीचं प्रागट्य त्याच्या मनात झालं असेल, म्हणजे ती शक्ती आपल्यामध्ये आहे, भगवंतांची ती शक्ती आहे असं म्हटल्यावर आपला अभिमान साहजिकच नाहीसा होतो. अशा प्रकारचं ते आंतरिक सौंदर्य निर्माण करायचं आहे. त्यासाठी हे 10 प्रकार आपल्याला वाचायचे आहे, श्रीसूक्त म्हणायचं आहे. मग सौंदर्य आपल्या हातात नाही. सौंदर्यवान होवो किंवा एखादं सौंदर्य आपल्याला दिसतंय, ते त्या गोष्टीच्या हातात नाही आहे, ते आपोआप आहे. पण आंतरिक सौंदर्य जर आपल्याला कमवायचं असेल तर ते बाकी मिळवायचं आहे. त्या ठिकाणी समर्थ तसंच म्हणतात ना, रूप लावण्य अभ्यासिता नये सहज गुणांशी न चाले उपाये म्हणूनही धरावी सोये आगंतुक गुणांची. सौंदर्य हे श्रीचं लक्षण आहे. मग ते सौंदर्य आपोआप मिळालेलं आहे की आपण मिळवलेलं आहे? जसं इंद्रांना एवढं सगळं झाल्यानंतर त्यांना कळलं ही आत्मशक्ती आहे, तसं आंतरिक सौंदर्य म्हणजे शक्ती, म्हणजेच आजचा आपला हा उत्सव आहे. या उत्सवाचं कारणच हे आहे की प्रत्येकाने आतमध्ये असलेली जी शक्ती आहे ती जागृत करावी, आणि तिचं सौंदर्य हे विशेषण आहे. आणि सौंदर्य हे बाह्य नसून आंतरिक सौंदर्यावर भर दिलाय. त्यासाठी हे सूक्त म्हटल्यानंतर आंतरिक सौंदर्य निर्माण होतं, म्हणजे त्या व्यक्तीला आतल्या शक्तीची जाणीव होते. किती महत्त्वाच्या गोष्टी आहे या. म्हणजे सामान्याकडून असामान्याकडे जात असताना अशा श्रीसूक्तांचा किंवा या मुहूर्तांचा उपयोग आपल्याला होतो. मग म्हणून आपल्याला तर साध्या गोष्टी पाहतो आपण, जेव्हा श्रीयुत आणि श्रीमती असं म्हणतात व्यक्तीला, पुरुषाला श्रीयुत म्हणतात आणि स्त्रीला श्रीमती म्हणतात. याचं कारणच एक आहे की या सगळ्या सौंदर्याचं लक्षण प्रत्येकाजवळ असावं. आपलं स्वतःचं नुसतं नाव न घेता त्यामागे श्री लावतात. श्री माणसाला श्रीयुत म्हणतात आणि बाईला स्त्री म्हणतात. हे म्हणत असताना या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतच नाही. कारण हे लावल्यानंतर तुमच्यामध्ये सद्गुण आहेत हे गृहीत धरलं जातं. म्हणजे हा शब्द जर आपल्या शब्दाच्या मागे लावला, श्रीयुत आणि श्रीमती, तर यामध्ये आंतरिक सौंदर्य भरलेलं आहे. म्हणजे दोन सौंदर्य आपण बघितले, बाह्य सौंदर्य, आंतरिक सौंदर्य. दोन्ही गोष्टी श्रीच्याच आहे.
पण बाह्य सौंदर्यानंतर त्यांना मिळालेलं यश टिकलं नाही, त्यांना अहंकार झाला, म्हणजे आंतरिक सौंदर्य आवश्यक आहे. मग अशामुळे श्रीयुत आणि श्रीमती लावतात, म्हणजे ह्या व्यक्तीमध्ये श्रींचे सगळे गुण आपोआप येतात. जसं आपण राम आणि रावण जर म्हटलं तर रामाचं नाव ठेवतो, रावणाचं नाव ठेवत नाही. नाही म्हटलं तरी त्या नावाचा परिणाम आपल्या गुणांवरती होतो. मग श्रीयुत म्हटल्यानंतर चांगले गुण असलेच पाहिजेत. श्रीमती म्हटल्यानंतर चांगले गुण असलेच पाहिजे. हे सौंदर्याचे लक्षण आहे, हे श्रीसुक्तामध्ये सांगितलं आहे. म्हणजे श्रीची महती गात असताना हे श्रीसुक्त किंवा हे जे अष्टक गातो त्याबरोबर आपल्यामध्ये तिचे सगळे गुण जागृत व्हावे. हिचे गुण कोणते आहेत? शक्ती आहे ही. सगळी शक्ती स्वरूप आहे. ऐश्वर्य, जिथे जिथे संपत्ती आहे, जिथे जिथे धन आहे, ते म्हणजे लक्ष्मीचं रूप आहे. वैभव आहे तिच्याजवळ. लक्ष्मी म्हणजे रमा आहे. रमा म्हणजे भगवंतांच्या सोबत जी असते ती रमा. संपत्ती, धन आणि सगळ्यात महत्त्वाची शक्ती म्हणजे मातृशक्ती. मातृशक्ती ही स्त्रीशी संबंधित नसून आपण संतांना सुद्धा माऊली म्हणतो. म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा जी शक्ती आहे, म्हणजे त्याला देहाचं बंधन नाही. मातृस्वरूपाची जी शक्ती आहे ती ज्या व्यक्तीमध्ये आहे ती मातृस्वरूपा शक्ती. आणि ती शक्ती जर आपल्याजवळ असेल, म्हणजे श्रीयुत श्रीमती असं म्हटल्यानंतर जर आपल्यामध्ये मातृशक्ती जागृत होत असेल, तो स्त्री असो का पुरुष, हा वरचा मुद्दा लक्षात नाही घ्यायचा. जर ती शक्ती असेल तर ती शक्ती आपल्याजवळ आहे, म्हणजे चांगले चांगले सगळे गुण शक्ती. भगवंतांना वेगळं काढलं आणि शक्तीला वेगळं काढलं तर शक्ती म्हणजेच भगवंताचं रूप आहे. याच्यासाठी एक उदाहरण जर द्यायचं झालं तर आपण अग्नी पाहतो, पण अग्नीमधली शक्ती, जळण्याची ज्वलन शक्ती जर बाजूला केली तर अग्नी शांत आहे ना. अग्नीमध्ये ती शक्ती जर नसेल तर अग्नी प्रज्वलित होऊ शकत नाही. जसं मगाशी अग्नी समोर आला, पण त्याची काडी, त्यांनी दिलेली काडी, भगवंतांनी शक्तीने ठेवलेली काडी त्याला जाळता आली नाही, म्हणजे त्याच्याजवळ ती शक्ती जागृत झाली नाही. मग त्या अग्नीचा तरी काय उपयोग आहे? मग अशा प्रकाराने जर मातृशक्ती आपल्यामध्ये असेल, ऐश्वर्य असेल आणि आंतरिक आणि बाह्य सौंदर्य दोन्ही असेल तर ते श्रीचं अस्तित्व आहे. आणि भगवंताचं शिव आणि शक्तिरूप जेव्हा म्हणतो तर शिव सरळ म्हणतात की शिव शक्तीशिवाय प्रेतवत आहे. जसा अग्नीमधला अग्नितत्व जर काढून घेतलं तर अग्नीला किंमत नाही. मनुष्याचं तत्व काढून घेतलं, मनुष्याला किंमत नाही. म्हणजे हे सगळं चाललंय किंवा नाही चालत, या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त शक्तीमुळे घडतात. आणि ती शक्ती म्हणजे आद्यशक्ती, आणि आद्यशक्ती हे लक्ष्मीचं स्वरूप. लक्ष्मी त्यापासून निर्माण झाली. आपण अष्टलक्ष्मी जेव्हा पाहिल्या घटस्थापनेमध्ये, त्यामध्ये शक्तीमधून निघालेले त्या 8 रूपं आपण बघितले. त्यामधली ही मातृस्वर, या सगळ्यांमध्ये ती शक्ती असते. म्हणून श्रीयुत आणि श्रीमती हे शक धातूपासून निघालेला हा शब्द शक्ती म्हणजे प्रगट होणे. प्रगटच नसेल तर त्या वस्तूला किंमत काय आहे? या ठिकाणी एखादी जरी वस्तू आपण बघितली आणि तिला जर प्रागट्य शक्ती नसेल, गहू लावलाय, गव्हामध्ये ओंब्याच नाही आल्या, त्याचं पीकच नाही आलं, तर त्या गव्हाच्या पूर्ण याला किंमत काय आहे? म्हणजे प्रागट्य शक्ती म्हणजेच आपली ही महालक्ष्मी आहे. ही अग्नीची दाहकता जी आहे ना, ती म्हणजे महालक्ष्मी आहे. या सगळ्या गोष्टी. मग परमात्मा वेगळा आणि त्याच्यातली शक्ती म्हणजे मायाशक्ती. मग आता यामध्ये सरळ सरळ विभाजन झालं की ही सर्व दिसते आपल्यामध्ये असते ती शक्ती. त्या शक्तीशिवाय पानही हालत नाही. ती शक्ती म्हणजे आपली. आता ही त्यामध्ये 3 प्रकार असतात. आता हे आपल्याला स्पष्ट समजायला लागलं आता हळूहळू की शक्तीशिवाय भगवंत सुद्धा नाही आणि शक्ती काहीही करू शकते. शक्ती कोळ्याप्रमाणे आपली शक्ती बाहेर काढते, वाटलं तर गुंडाळून घेते, अशी ती स्वस्तब्ध राहते. या सगळ्या गोष्टी शक्तीच करते. इतर कोणाचाही त्या ठिकाणी परिणाम होऊ शकत नाही. तर ती अंतरंग शक्ती असते, बहिरंग शक्ती असते आणि एक तटस्थ शक्ती असते. शक्तीचे प्रकार जर सांगायचे असतील, मग असे 3 प्रकार जेव्हा कळले तेव्हा आपण कोणत्या प्रकारची शक्ती जागृत केली पाहिजे, म्हणजे हे अष्टक म्हणून आपल्यामध्ये काय निर्माण केलं पाहिजे. जसं इंद्रामध्ये आत्मशक्ती समजली, मी कोण आहे ते समजलं, ह्या 3 शक्तींचे प्रकार आहेत. त्या ठिकाणी म्हणजे आपण म्हणतो आपण अंतरंग शक्ती, बहिरंग शक्ती आणि तटस्थ शक्ती. अंतरंग शक्ती अर्थातच आध्यात्मिक शक्ती आहे किंवा ज्ञानच स्वरूप आहे. आपण आतापर्यंत जे मिळवतो ते सगळं खरं ज्ञान नसून, आता त्यांचा जेव्हा पराभव झाला, देवत्व असून, देव इंद्र असून सुद्धा जर त्यांचा पराभव होतो तर आत्मशक्तीशिवाय काहीही उपयोग नाही. तर ती अंतरंग शक्ती सगळ्यात महत्त्वाची आहे. तेही देवीचंच रूप आहे पुन्हा.
म्हणजे एक आपण गोल घेतला आणि त्या गोलामध्ये प्रकार बघितला अर्धा, तर ते सगळं भगवंत आणि शक्ती असाच प्रकार आहे. मग त्यामुळे अंतरंग शक्ती हा वेगळा भाग आहे, ती दिसत नाही. आणि दुसरी बहिरंग शक्ती आहे जी आधिभौतिक आहे, जी पैशाच्या स्वरूपात, ऐश्वर्याच्या स्वरूपात, सौंदर्याच्या स्वरूपात फक्त प्रगट होते. म्हणजे त्या शक्तीला किती महत्त्व द्यायचं. आणि ती नश्वर पण आहे. बहिरंग शक्ती नश्वर आहे, अंतरंग शक्ती नश्वर नाही. मग ह्या सगळ्या बहिरंग आधिभौतिक म्हणजे पैसा, नंतर हे सगळे भाव जे आपले भाव निर्माण होतात ते सगळे बहिरंग शक्ती आहे. आणि तटस्थ म्हणजे आदिदैविक म्हणजे क्रियाशक्ती, करण्याची जी क्रिया आहे, प्रवृत्ती, ती तटस्थ शक्ती आहे. म्हणजे त्या ठिकाणी स्वतःला वाटो किंवा न वाटो, काही काही वेळेस ती क्रिया आपण करत असतो. ऐच्छिक आणि अनैच्छिक क्रिया जसं म्हणतो त्या आपोआप घडतात. आपण झोपलो तरीसुद्धा आपला श्वासोश्वास होणे, आपल्या सगळ्या क्रिया सुरू होणे या सगळ्या तटस्थ क्रियेमध्ये होतात. त्या देवही सध्या प्रत्यक्ष करत नाही, आपणही करत नाही, त्या आपोआप घडत असतात, त्या तटस्थ आहे. नंतर बहिरंग म्हणजे की ज्या आपल्याला स्पष्ट दिसत आहेत किंवा आपण प्रत्यक्ष कृती केली. आता मघाच्या युद्धाचं जर वर्णन केलं तर युद्धामध्ये देव आणि दानव लढत होते, प्रत्यक्ष ती कृती होत होती, तर त्याला म्हणतात की बहिरंग. बहिरंग ती शक्ती आहे. ते सगळं आपल्याला दिसतं, जाणवू शकतं. एखादी गोष्ट घडते आहे ती आपल्याला समजते, त्याला बहिरंग. आणि तिसरी शक्ती आहे अंतरंग शक्ती. आता अंतरंग शक्ती अशी आहे, तिच्याशिवाय खरं म्हणजे होत नाही, पण ती आपल्याला प्राप्त होत नाही लवकर, कारण ती मायेच्या अधीन आहे. माया जोपर्यंत आपण पार करत नाही तोपर्यंत अंतरंग शक्ती जागृत होत नाही. ह्याच्यासाठी तर आजचं इंद्राचं स्तोत्र तर सगळ्यात सुंदर आहे, की इतकं सगळं झाल्यानंतर जरी तुम्हाला शांती मिळत नसेल तर त्या आदिशक्तीची उपासना करायला पाहिजे, त्याशिवाय आपल्याला ती प्रगट होत नाही. मग ते ज्ञानाचं स्वरूप आहे, साधं ज्ञान नाही ते. आपण जे लौकिक अर्थाने जे ज्ञान घेतो ते ज्ञान नाही. मी कोण आहे हे जेव्हा इंद्राला समजलं, तेव्हा भगवंताचं प्रागट्य झालं. आणि ते भगवंत दूर नसून तुझ्यामध्येच आहेत हे जेव्हा इंद्राला समजलं, मग अर्थातच इंद्राचा अहंकार नाहीसा झाला आणि शक्तीचं प्रागट्य त्याच्यामध्ये झालं. आणि या सगळ्या तीन शक्ती म्हणजेच पुन्हा त्रिगुणात्मक शक्ती ज्याला म्हणतो, त्याला नावं कठीण कठीण म्हणजे पुराणांमध्ये जर वाचायला गेलो तर नावं कठीण आहे, पण समजायला अतिशय तीन विभाग जर सोपे केले, सत्व, रज आणि तम, या तीन शक्तींमधून या तीन शक्ती आहे. त्याच्यातली सत्वगुणी शक्ती म्हणजेच आपली आंतरिक शक्ती, म्हणजेच आपली आपली रमाशक्ती. आणि हीच आदिशक्ती, हीच आपल्याजवळ आहे, जी अंतरंग शक्ती म्हणून आपण बघतो. आणि या सगळ्या आता स्त्रीचं आणि शक्तीचं महत्त्व जर सांगायचं असेल तर एक साधंही उदाहरण घेतलं तर कोणतीही शक्ती काहीही असलं तर ती स्त्रीलिंगी असते. म्हणजे आपण ज्या बुद्धीला म्हणतो, बुद्धी, मेधा, दया हा जो गुण आहे ते पण स्त्री शक्ती आहे. क्षमा ती सुद्धा स्त्री शक्ती आहे. श्रद्धा जी आपली आहे ती सुद्धा स्त्री शक्ती आहे. जे सगळी स्त्रीलिंग वापरलेले आहेत. म्हणजे जे जे काही चांगल्या गोष्टी, बुद्धी, नंतर तृप्ती, नंतर मती, तुष्टी, लज्जारूपेण संस्थिता, नंतर बुद्धिरूपेण संस्थिता, श्रद्धारूपेण संस्थिता, हे आपण अष्टक म्हणतो. तर या सगळ्या स्त्रीलिंगी आहेत. म्हणजे ही आदिशक्तीचंच रूप आहे की नाही हे इथे आपल्याला कळतं, की बुद्धी आहे आपल्याजवळ, ती स्त्री आहे. आणि ती शक्ती आहे, ती बुद्धी असल्याशिवाय आपण कोणतीच गोष्ट करू शकत नाही. इतकी महत्त्वाची ही शक्ती. म्हणजे भगवंतापर्यंत जायचं असेल तर आधी त्या शक्तीला आराधना करा. ती शक्ती वेगवेगळ्या रूपामध्ये असते. कधी सरस्वतीच्या रूपात असते, कधी लक्ष्मीच्या रूपात असते, कधी संतानाच्या रूपात असते. ह्या वेगवेगळ्या आपल्याला ऐश्वर्य संपन्न ती करते. ते केल्यानंतर मग तिला पुन्हा शरण जायचं आहे, की तुझ्यामुळे हे सगळं मला मिळालं, तेव्हा कुठे मला माझं सुख म्हणजे मी स्वतः कोण आहे हे ओळखू शकलो. मग हे तुष्टी, लज्जा, प्रज्ञा, मती, शक्ती, कांती हे सगळे स्त्रीरूप आहेत. स्त्रीलिंगी शब्द आहेत. म्हणजे या ठिकाणी बुद्धीमध्ये, मतीमध्ये, लज्जेमध्ये सगळीकडे आपल्या शक्तीचं वास्तव्य आहे. म्हणजे शक्ती म्हणजेच ते रूप आहेत. मग याच्यासाठी उदाहरण जर द्यायचं, मग आपण म्हणतो की एकतत्व जर बघायचं असेल तर भगवंत, आणि दुसरं तत्व म्हणजे शक्ती. तर हे सामान्य शिक्षक असतात ना, त्यांच्याजवळ सुद्धा ती शक्ती असते. पण त्या सामान्य शिक्षकापेक्षा अध्यापक मोठे नाही का, की जे जास्त शिकवतात. सामान्य शिक्षक त्यापेक्षा वरच्या इयत्तेत जर जायचं असेल तर त्यांची शक्ती अर्थातच जास्त आहे. म्हणजे सामान्य शिक्षकापेक्षा अध्यापक मोठा, अध्यापकापेक्षा ज्ञानी उपाध्याय मोठा, की जो वेदाध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवतो तो मोठा. असे अनेक उपाध्याय एकत्र केले
तर त्यांची जी शक्ती आहे ना ती पित्यामध्ये असते म्हणतात. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा सामान्य शिक्षकापेक्षा अध्यापक मोठा, अध्यापकापेक्षा ज्ञानी उपाध्याय मोठा, असे अनेक उपाध्याय एकत्र केले तर पित्याची शक्ती होते म्हणतात. म्हणजे हे पुराणांमध्ये सांगितलं आहे. आणि पित्यांच्या अनेक पित्याचे रूप एकत्र केल्यानंतर जी ज्ञानरूपाने प्रगट होते ती असते मातृशक्ती. म्हणजे ती मातृस्वरूपा शक्ती, जिचं आपण आदिशक्तीमध्ये वर्णन केलं नाही, नुसतं इंद्रासमोर प्रगट झाली ती आदिशक्ती, ती मातृस्वरूपा आहे. मग ती मातृस्वरूपा आहे म्हणजे तिच्यामध्ये हे सगळे गुण आहे. आता मेधा, दया, क्षमा, श्रद्धा, तृप्ती, मती, तुष्टी, लज्जा, प्रज्ञा, मती, शक्ती, कांती, हे सगळे गुण असलेली शक्ती. म्हणजे ही फक्त एका व्यक्तीवर मर्यादित न राहता, एका देहावर मर्यादित न राहता, इतके सगळे एकत्र झाल्यानंतर जी शक्ती आहे ती मातृशक्ती, मातृस्वरूपाची शक्ती आहे. आणि अशी ही शक्ती म्हणजे भगवंतांचीच शक्ती आहे. पुन्हा आता याच्यामध्ये फरक कसा करायचा, की माया आणि भगवंत कसे ओळखायचे? मायेला वेगळं ठेवलं तर भगवंताचं अस्तित्व नाही, भगवंताचं अस्तित्व शून्य आहे. शक्तीच्या शिवाय शिव प्रेतवत आहे. मग शिवाचं सुद्धा अस्तित्व नाही. शिवांनी समाधी जरी लावली तर ती समाधी लावण्यासाठी जी शक्ती लागते ती पुन्हा पार्वतीचीच आहे, आदिशक्तीचीच आहे. म्हणजे त्याशिवाय शिवसुद्धा प्रगट होऊ शकत नाही. जे दिसतंय, जे समजतंय, जे आपल्याला पटतंय ते सगळं स्वरूप म्हणजे शक्तीचं स्वरूप आहे. म्हणून ही गोष्ट संतांना, महंतांना, विद्वानांना समजली. अज्ञानी लोकांना ती समजत नाही. अज्ञानी लोकांना जर एखादी गोष्ट जर मिळाली, समजा एखाद्या गोष्टीने सिद्धता मला मिळाली, की ती गोष्ट बोलल्याने माझी एखादी गोष्ट खरी होत असेल, किंवा मी एखाद्या गोष्टीचं पूर्ण करायला गेली आणि ते पूर्ण होत असेल तर मला असं वाटतं ते मी पूर्ण केलं आहे. प्रत्येक गोष्टीला आपल्याला असं वाटतं हे मी पूर्ण केलं आहे. हे आपण अज्ञान आहे, हे अज्ञान आहे. खरं ज्ञान काय आहे, की आतली आपली शक्ती जोपर्यंत जागृत नाही तोपर्यंत या गोष्टी आपण करू शकत नाही. हा महिमा संतांना, महंतांना, विद्वानांना कळला. म्हणून त्यांनी बरोबर मुहूर्त ठेवले आहेत, अष्टक समोर आणलेले आहेत, पोथ्या पुराण आहेत. हे सगळं वाचायचं आणि इतरांसाठी न करता आपण हा स्वतःचाच जागर करायचा आहे, आत्मशक्ती आपली जागृत करायची आहे. ही शक्तीच्या शिवाय जग चालू शकत नाही. कशाला? आपणच चालू शकत नाही. ती आपलीच शक्ती आहे. म्हणजे कोणत्याही बाजूनी बोललो आपण तरी अद्वैतामध्ये आपण फक्त स्वतःवरच येऊन ठेपतो. कारण त्या शक्तीशिवाय मी बोलू पण शकत नाही, त्या शक्तीशिवाय मी सांगू शकत नाही, त्या शक्तीशिवाय मी हात उचलू शकत नाही. मग तीच शक्ती, त्या शक्तीचं आज पूजन आहे महालक्ष्मीचं. हे कुणी सांगितलं आपल्याला? अज्ञानी लोकांना सांगण्यासाठी हे ज्ञानी लोक आहेत. मग त्यांनी संत आहेत, महंत आहेत, विद्वान लोकांनी सांगितलं या शक्तीच्या शिवाय कोणताही पर्याय नाही. भगवंत सुद्धा अर्धेच आहेत. म्हणून हे मोठे मोठे लोक म्हणतात की मला मांडीवर घे आई. आईची आराधना करत असताना म्हणतात माते कृपा कर, मला मांडीवर घे आणि तुझं ज्ञानामृत मला दे, स्तनपान कर. आता विष्णुदासांच्या कितीतरी कविता रेणुकेवरती अशा आहेत, किती गोड कवन आहेत की आई तुम्हाला मांडीवर घे. आता इथे स्त्री पुरुष हा भेद नाही. ज्या ठिकाणी ही शक्ती जर नसेल तर मी लिहू शकणार नाही ग, ही शक्ती नसेल तर मी वाचू शकणार नाही, मला समजू शकणार नाही, माझं कल्याणच होणार नाही. म्हणून आई मला तू मांडीवर घे असं जेव्हा ते म्हणतात, बरं त्यांनी म्हटल्यानंतर ते तिथेच राहतं. जर ते मला समजलं तर माझ्यातली ती शक्ती जागृत झाली ना, की जे जे काही संत महंत म्हणतात ते मला पटायला लागलं आणि मग मला आत्मज्ञान व्हावं अशी इच्छा जेव्हा होते तेव्हा तसं इंद्रानी जसं अष्टक म्हटलं तसं आपण ते मनापासून म्हणतो. मग एकदा झालं, दोनदा झालं, किती वेळा म्हणायचं त्याची ती फलश्रुती आहे. त्या फलश्रुतीप्रमाणे फळ निश्चित मिळणार आहे. आपण जे कर्म करू तशा प्रकारचं फळ मिळतं. आता या आणखी सोप्या भाषेत जर सांगायचं असेल म्हणजे ज्ञान असं आहे, ही जे श्रीचं रूप आहे ना ते पुन्हा अपरा आणि परा असं दोन प्रकारचं रूप आहे. जसं आपण अंतरंग बहिरंग तटस्थ साधना सांगितली, म्हणजे हे रूप तिचं सांगितलं, तसंच पुन्हा अपरा आणि परा हे दोन रूप आहेत शक्तीचेच. पुन्हा आता अपराशक्ती ही बहिरंग शक्ती आहे आणि पराशक्ती ही क्षेत्रज्ञ म्हणजे आपल्या आतमध्ये वसलेली आहे. मग आता आपल्या आतमधल्या शक्तीकडे जर लक्ष नसेल तर आपलं जीवन अर्धवट नाही का झालं? कारण बहिरंग सगळं मला शिकता आलं, सगळं ज्ञान मला मिळवलं, समुद्राच्या खोल तळाशी जाऊन तिथे सुद्धा सगळं ज्ञान मिळवलं आणि पर्वतावर गेलो आणि तिथलं सुद्धा ज्ञान मला मिळालं. पण ते सगळं 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 अष्टधा प्रकृती ज्या आहेत ना त्या सगळ्या अपरेमध्येच येतात. देवीचंच रूप आहे ते.
ते सुद्धा तिनेच तुम्हाला शिकवलं, पण ते अपरा ज्ञान अपूर्ण आहे. कारण आपलं ज्ञान झाल्याशिवाय या सगळ्या ज्ञानाचा उपयोग नाही. म्हणून स्त्रीचं पहिलं रूप आहे अपरा, जे आपण सगळ्यांनी उपभोगलं. अतिशय बुद्धिवान आहोत, आपण कष्ट केले, आपण शिक्षण घेतलं. अष्टधा प्रकृती म्हटलंय त्यांनी. अष्टधा प्रकृती म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि या सगळं मिळून पंचमहाभूत, हे सगळं मिळून जितकं काही ज्ञान, आता काय उरलं याच्यापेक्षा वेगळं. अष्टधा प्रकृती झाल्यानंतर याच्यातून मिळवणारं 64 कला, त्यातल्या 64 कला तर आपण शिकू शकत नाही, पण त्यातली एक कला जरी चांगली आली तरी आपल्याला वाटतं आपण खूप काही मिळवलं. पण ते श्रीचा फक्त एक भाग आहे. अपराशक्ती आहे ती फक्त. कोणतंही असं ज्ञान शिल्लक नाही की जे अपराशक्तीमध्ये नाही, श्रीच्या अपराशक्तीमध्ये नाही. यावर थोडंसं चिंतन केलं ना, तर मी जे काही बोलले ना त्याचे थोडेसे पॉईंट्स आपले स्पष्ट होतात. की भगवंताच्या शिवाय शक्तीशिवाय भगवंत नाही. म्हणजे आधी तर भगवंताच्या शक्ती नाही असं नाही म्हणत आहे आपण, शक्तीशिवाय भगवंत नाही. मग शक्ती नसेल तर भगवंत नाही. आणि त्या शक्तीचे दोन विभाजन आहे, अपरा आणि परा. अपरा म्हणजे जे काही दिसतंय ते सगळं अपरेमध्ये येत आहे. म्हणजे पंचमहाभूत, तो अग्नी जाळला, वायूला उडवून टाकलं, सगळं सगळं ब्रह्मांडामध्ये जे काही आहे ते बुद्धीच्या मध्ये जे दिसतंय, बुद्धीला जे समजतंय ते सगळं अपराज्ञान आहे. अपराज्ञान मिळाल्यानंतर, देवांचा विजय झाल्यानंतर सुद्धा काय उपयोग झाला? त्यांचा गर्वहरण करावं लागलं, कारण पराशक्तीला जास्त महत्व आहे. एक वेळ अपरा नसेल आणि परा असेल तरीही आपलं भागणार आहे, आपलं कल्याण होणार आहे. आणि आपण महत्व अपरेला किती प्रमाणात देतो हे आता त्याकडून स्पष्ट होईल. अपरा म्हणजे ज्या श्री, चांगलं आहे ना, वाईट कसं असेल, ती सुद्धा देवीची शक्ती आहे. त्या शक्तीतूनच आपण एवढ्या बुद्धीमुळे बुद्धिवान झालो. पण ते करत असताना त्यांनी सांगितलं, सामान्य शिक्षकापेक्षा अध्यापक मोठा, अध्यापकापेक्षा उपाध्याय मोठा. असे अनेक उपाध्याय एकत्र केले तर पिता, आणि पिते असे अनेक पिते एकत्र केले तर माता. माता म्हणजे माता ही स्वरूप नाही, मातृस्वरूपा शक्ती, ती शक्ती. हे सगळं केल्यानंतर तिचे पुन्हा दोन रूप, अपरा आणि परा. मग एवढी शक्ती मी मिळवली, ब्रह्मांडातल्या सगळ्या शक्ती मी मिळवल्या, पण दुसरी पराशक्ती म्हणजे क्षेत्रज्ञ शक्ती, जी आत्मशक्ती आहे. किती सोपं गणित आहे. मला ज्ञान व्हायला पाहिजे एवढी साधी गोष्ट आपण न करता दूर दूर दूरपर्यंत सगळा शोध घेत बसतो. ते पाहून लक्ष्मीचं अष्टक म्हणायचं आणि सांगायचं, तू कृपा कर माते, तुझ्या मांडीवर मी बसतो आणि तुझी कृपा कर आणि तुझं सगळं ज्ञान मला दे. आता तिच्याजवळ काय नाही आहे, मग अपराशक्ती आहे, पराशक्ती आहे. दोन्ही शक्ती जर तिने दिल्या तर काय समजायचं शिल्लक राहील जगामध्ये? हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडायचा होता, की कोणतंच ज्ञान असं अर्धवट राहणार नाही जर आपण शक्तीची उपासना केली तर. या अर्थ मग पुन्हा राम विष्णू अवतार हे वेगळे असं नाही समजायचं आहे, की आमच्या स्वतःच्या ज्ञानापेक्षा दुसरं ज्ञान फिकं आहे. आणि एकदा का हे ज्ञान झालं तर बाकी सगळंच माझं आहे ना. मग त्या ठिकाणी वेगळं असं काही राहतच नाही. भरला घनदाट हरी दिसे, हे जे ज्ञान मिळवायचं असेल तर आपल्या शक्तीची उपासना करणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी संध्याकाळी जो आपण दिवा लावू, महालक्ष्मीचं जे पूजन करू, ते अष्टक जे म्हणू, ते म्हणत असताना तिची कृपा व्हावी हे असं अगदी मनापासून म्हणायचं आहे. आता हे सगळं ज्ञान 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 असा प्रकार झाला, की ज्ञान म्हणजे असं शास्त्रशुद्ध भाषेमध्ये मांडलेलं ज्ञान. जरी म्हटलं आपण सोपं आहे पण समजत नाही. त्यासाठी त्यांनी एक छान, म्हणजे मला एक उदाहरण द्यायचं आहे म्हणून मी आज सरांना म्हटलं थोडासा वेळ, 5 मिनटं मला वेळ द्या. एक उदाहरण जे कालिदासाचंच द्यायचं आहे, कालिदासाचं उदाहरण द्यायचं आहे. कालिदास हे त्यांचं नाव नव्हतं. हे उदाहरण का द्यायचं पुन्हा, की हे सगळं जे ज्ञान आहे हे ज्ञान आपल्याला समजायला पाहिजे. जसं इंद्राचं उदाहरण पहिल्यांदा दिलं, आता इंद्रासारखा देव ज्याच्यातून सुटला नाही तो, आणि आता सर्वसामान्य मनुष्य, तो सर्वसामान्य नव्हता पण आपण एक मनुष्य जन्मात आलेला एक व्यक्ती, त्याचं नाव कालिदास सुद्धा नव्हतं, काली. असा तो काली, काली म्हणूच नाही आपण, एक व्यक्ती. ती व्यक्ती अतिशय निरक्षर, म्हणजे त्याला अज्ञानी, पण दिसायला अतिशय सुंदर देखणं रूप त्याला दिलं. जसं आपण आता मगाशी म्हटलं की देखणं रूप हे आपल्या हातात नाही. जसं सहज रूप लावण्य अभ्यासिता नाही, सहज गुणांशी न चाले उपाये, म्हणून धरावी सोये अगांतुक गुणाची. ह्याच्यावरचं हे निरूपण आहे, की ज्या ठिकाणी त्याला इतकं सौंदर्य त्या व्यक्तीमध्ये होतं, पण कोणतंच ज्ञान नव्हतं.
निरक्षर व्यक्ती. कोणाला वाटेल असं की कालिदासाबद्दल मी जे सांगते म्हणजे माहिती असेल त्यांना ती गोष्ट वेगळी, पण कालिदास हा निरक्षर आणि अतिशय मूर्ख आणि त्यातल्या त्यात त्याला अडाणी म्हटलेलं आहे. दिसायला सुंदर पण अडाणी. त्याचं काहीही म्हणजे त्याचं काहीही अस्तित्व नाही. आणि काय करायचा, गुराखी होता तो, गुरं राखायचा. इतकं साधं सरळ त्याचं आयुष्य होतं. मग एक दिवस काय घडलं की त्या राज्याचा राजा होता, त्याचा एक प्रधान होता वररुची नावाचा. त्या वररुचीचं आणि राजाच्या मुलीचं काहीतरी भांडण झालं. राजाचा जो राजा होता त्याचा प्रधान आहे हा वररुची, आणि वररुचीचं आणि प्रियंग मंजरी नावाच्या राजाच्या मुलीची म्हणजे राजकन्येशी भांडण झालं. आणि भांडण झालं इतकं टोकाचं झालं की तो म्हणाला की आता मी हिचा सूड घेणार. आता कोणती घटना कुठे घडते आपल्याला समजत नाही. आणि ते त्यांचं दोघांचं भांडण झाल्यावर म्हणे याच्यावर हिला खूप ज्ञानाचा अभिमान आहे या प्रियंग मंजिरीला. आता तिचा अहंकार उतरवतो आणि तिचं चांगला मी सूड घेतो असा त्या प्रधानांनी विचार केला. वररुचीनी, राजाचा संबंध नाही तिथे, त्या व्यक्तीचाही संबंध नाही, पण ह्यांनीच ठरवलं. ह्यांनी ठरवल्यानंतर मग त्याला हा दिसला, त्याला हा व्यक्ती दिसला अडाणी आहे आणि त्याला काही समजत नाही पण दिसायला सुंदर आहे. मग आपण असं करू की याला म्हणू आपण की प्रियंग मंजिरीशी लग्न लावून देऊ. मग राजाकडे आला हा आणि राजाला म्हणाला की राजकन्या आता उपवर झाली आहे, तिचं लग्न करायचं आहे. मग लग्न जर करायचं असेल तर एक अतिशय देखणा व्यक्ती माझ्या ओळखीत आहे. अर्थात प्रधानांचं म्हणणं राजाला पटतं. आणि राजा म्हणतो पण तुला तर माहिती आहे की आपली प्रियंग मंजिरी म्हणजे अतिशय विद्वान आहे. तर तो म्हणतो हे सगळं मला माहिती आहे, ते गृहीत धरूनच मी एक व्यक्ती गृहीत धरला आहे आणि ती व्यक्ती तुम्हाला सांगायचं आहे. राजा म्हणाला ठीक आहे. प्रियंग मंजिरीला सुद्धा सांगितलं की तुझ्यासाठी एक असं ठिकाण प्रधानांनी आणलं आहे. प्रियंग मंजिरी म्हणाली माझ्या अटी जर मान्य असतील तर आणायला हरकत नाही. आणि असा हा वेडा अडाणी व्यक्ती ह्यांनी ठरवलं. ह्यांनी त्याला सांगितलं की अर्ध राज्य तुला देतो आणि तू माझ्याकडे ये, राजाजवळ ये आणि काहीही बोलायचं नाही, एक अक्षरही तू बोलायचं नाही, कारण त्याला माहिती होतं तो किती अडाणी आहे आणि ही अतिशय विद्वान आहे. तू बोलायचं नाही म्हणाला, बोलायचं नाही आणि तू येऊन बस. फक्त एकच आहे की तुला वाटेल तितका पैसा देतो, 10 लोक विद्वान जमा कर कोणते तरी आणि त्या 10 लोकांना घेऊन बरोबर या दिवशी राजवाड्यामध्ये ये. त्यांनी ऐकलं. त्याला वाटलं आपल्याला अर्ध राज्य मिळतंय, आपलं साधं जीवन आहे. त्याच्या मनात कोणती आशा अभिलाषा काहीही नव्हती. पण नियतीच्या मनात काय होतंय त्यांनी सांगितलं ठीक आहे. त्यांनी 10 विद्वान आणले. ह्यांनी राजाने पालखी पाठवली त्याला. पालखीमध्ये अतिशय सुंदर पेहराव केला त्यांनी आणि दिसायला देखणा होताच. सुंदर असा राजपुत्रासारखा दिसणारा विद्वान व्यक्ती आला असं सांगितलं. 10 विद्वान बाजूला बसवले आणि अशा पालखीतून आपला हा व्यक्ती उतरला. त्याचं नाव नाही ठेवलं आहे अजून आपण, म्हणून आपण ती व्यक्ती म्हणू. आणि तो त्या पालखीतून उतरला. पाहिल्यावर पहिल्या क्षणी अर्थातच सौंदर्य त्याच्याकडे असल्यामुळे राजकन्या भाळली. आणि पुढे यांनी सांगूनच ठेवलं होतं त्याला वररुचीनी की तू एक शब्दही बोलायचा नाही आहे. त्याच्यामुळे तो बोलला नाही. मग हिने सांगितलं मी तसं तर लग्न करणार नाही, कारण मला विद्वान व्यक्ती पाहिजे, त्यामुळे मी काही प्रश्न विचारते. आणि पुराणातले आणि उपनिषदांमधले प्रश्न तिने विचारले. तर असं घडलं, ह्याला बोलायचं नाही सांगितलं होतं, विद्वान बाजूला ठेवले होते. त्या सगळ्या विद्वानांनी त्याच्या प्रश्नाची उत्तरं दिली. सगळी प्रश्नांची उत्तरं दिल्यावर ही राजकन्या खूप खुश झाली आणि तिच्या मनात आलं की यांचे जे सोबत आणलेले एवढे हुशार आहे, तर हा किती हुशार असेल. त्याच्यामुळे त्याच्या विद्वत्तेवर आणि सौंदर्यावर ती भाळली अर्थातच. आणि तिने लग्नाला होकार दिला. लग्नाला होकार दिला, राजाला आनंद झाला आणि ह्याच्या मनात जे होतं वररुचीच्या की सूड घ्यायचा, तोही पूर्ण झाला. त्याला शेवटपर्यंत असं वाटत नव्हतं की हे पूर्ण होईल की नाही आपलं जे ठरवलंय, पण ते झालं. कारण ते 10 विद्वानांनी ते सगळं सांभाळून घेतलं. दिलेल्या प्रश्नांची उत्तरं त्या विद्वानांनी दिली आणि राजकन्येला वाटलं की याच्या सोबत असलेले हे जो लोक इतके हुशार आहे, तर हा किती हुशार असेल. त्यामुळे तिला एक शब्द न बोलता राहायला सांगितल्यामुळे तिला ते सगळं पटलं आणि विवाह झाला. विवाह झाल्यानंतर अर्थातच दुसऱ्या दिवशी जे घडायला नको ते घडलं. त्यांनी फक्त पहिलं अक्षर तोंडातून बाहेर काढलं आणि प्रियंग मंजिरी संतापली. इतका मूर्ख, इतका अडाणी की ज्याचं पहिलं अक्षर मला ऐकवत नाही, इतका तो मूर्ख अज्ञानी व्यक्ती माझ्यासमोर आलाच कसा. मग हा डाव तिला कळला आणि तिने उगाचच आता ह्याचा काहीही त्यामध्ये फक्त तो थोडा स्वार्थी झाला होता पैशासाठी. या व्यतिरिक्त त्याचा काही हिला फसवायचा वगैरे हेतू नव्हता. पण त्यांनी सांगितलं की आता काय कर. ती म्हणाली मला मान्यच होऊ शकत नाही, कारण हे शक्यच नाही अशा अडाणी माणसासोबत मी राहणं. त्यामुळे तिने अगदी इतका अपमान केला
पण तो स्वाभिमानी होता. तो म्हणाला की मी काही मुद्दाम केलं नाही, स्वाभिमानी होता. मग तिने त्याच्यासमोर सांगितलं, काय म्हणते तू? मी अज्ञानी आहे, मी अडाणी आहे असं म्हणते ना. आता प्रज्ञावंत होतो, इतका प्रज्ञावंत होतो की जगात कीर्ती माझी होईल अशा प्रकारचा प्रज्ञावंत मी होऊनच मी येतो असं जेव्हा तिला सांगतो. आणि स्वाभिमानी असल्यामुळे तर वाईट विचार न करता त्या ठिकाणी अर्थात निघून जातो. हे सगळं घडावं असं वररुचीची इच्छा होती. राजाला हे सगळं काहीच माहिती नव्हतं. कशाला? ह्या व्यक्तीला सुद्धा ह्या गोष्टी माहिती नव्हत्या आणि अपमान झाला आणि स्वाभिमानाने तो बोलला की मी आता प्रज्ञावंत झाल्याशिवाय येत नाही. मग त्यांनी अतिशय खडतर अशी कालीची तपश्चर्या केली कालीची. इथे आता काली मातेचं महत्त्व आहे. म्हणजे आता प्रत्यक्ष उदाहरण आपण बघतोय की ज्याच्याजवळ काहीच नाही, पण त्याला फक्त एक जाणीव झाली स्वाभिमानाने की आता आपलं काही खरं नाही, नाहीतर तो गुराखी म्हणूनच जीवन जगला असता. ही घटना त्याच्या जीवनामध्ये कशासाठी घडली? तर त्याच्यामध्ये काली म्हणजे देवीचं अस्तित्व त्यांनी ओळखलं आणि काली मातेची कडक अशी तपश्चर्या अर्थातच केली. पुण्यवान होता म्हणूनच या सगळ्या घटना त्याच्या बाबतीत घडल्या आणि त्यांनी कडक अशी तपश्चर्या केली. माता प्रसन्न झाली आणि प्रसन्न झाल्यावर तिने सांगितलं, तू पंडित होशील. तू साधा लेखक नाही होणार, पंडित. जो निरक्षर होता, ज्याला अक्षरही येत नव्हतं, ज्याचा एक शब्द ऐकून राजकन्या नाराज झाली, तो पंडित झाला. आणि पंडित झाल्यानंतर आता त्यांनी इतके सुंदर सुंदर काव्य अर्थातच त्यांनी केले. आणि 14-15 वर्ष झाल्यानंतर त्याचा प्रज्ञावान झाल्यानंतर पुन्हा तो राजकन्येकडे आला. हे आपलं ऐहिकातलं उदाहरण दिल्याशिवाय हे तत्वज्ञान आपल्याला कळत नाही. तो तिच्याकडे आल्यानंतर तिला ते समजलं काहीतरी बदल दिसतोय. चेहऱ्यावरती तेज आहे, प्रज्ञेचं, बुद्धीचं, शक्तीचं आणि पांडित्याचं तेज अर्थातच त्याच्या चेहऱ्यावर होतं. तपश्चर्या फळाला आली होती. प्रत्यक्ष देवीचं दर्शन झालं होतं, काली मातेचं. त्याच्यामुळे तिने काही श्लोक विचारले. तिने म्हटलं, अस्ति कश्चित वाग विशेषः, असं तिने त्याला विचारलं. अस्ति कश्चित वाग विशेषः, काय विशेष आहे? तर त्यांनी उत्तर कसं दिलंय, अस्ति या शब्दापासून कुमारसंभव नाटकाची निर्मिती केली. कुमारसंभव लिहिलं, कश्चितपासून मेघदूत लिहिलं आणि वाग्विशेषापासून रघुवंश. म्हणजे नुसत्या तिच्या एका शब्दावर असं मोठं वाङ्मय त्याची निर्मिती झाली. आता आपण केली म्हणू शकतो का? या वाङ्मयांची निर्मिती केली असं म्हणू शकतो का? त्या कालीच्या उपासनेनी त्याच्यामध्ये ही शक्ती निर्माण झाली आणि तो पंडित झाला आणि अशा प्रकारचं काव्य निर्माण झालं. मग असं जर निर्माण झालं एका शब्दापासून, तिने विचारलं अस्ति कश्चित वाग विशेषः, तर अस्तिपासून सुरुवात होणारं कुमारसंभव आहे, कश्चितपासून सुरुवात होणारं मेघदूत आहे आणि वाग्विशेषापासून सुरुवात होणारं रघुवंश नाटक त्यांनी लिहिलं. आणि ते तिने ऐकल्यावर तिला इतकं आश्चर्य वाटलं, थक्क झालं. ती म्हणाली, हे असं काय झालं? तर त्यांनी सांगितलं, मी कालीची उपासना केली म्हणून त्याचं नाव कालिदास आहे. आणि ही जी अज्ञानी माणसाला सुद्धा उपासना केली. पण यामध्ये माझ्या दृष्टीने एक महत्त्वाचा घटक असा आहे की तो अडाणी होता आणि तो पंडित झाला. यामध्ये कोणती घटना घडली? यामध्ये अशी घटना घडली की त्याचा स्वाभिमान दुखावला गेला. नाहीतर तो गुराखी म्हणून आयुष्यभर राहिला असता. ह्या मुलीशी लग्न झाल्यामुळे त्याचा स्वाभिमान दुखावला गेला आणि त्यांनी कडक तपश्चर्या केली. कडक तपश्चर्या केल्याबरोबर अडाणी माणसाचा पंडित झाला. आणि पंडित होणे हे कसं शक्य आहे? मूकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरीम, हे वाक्य खोटं आहे का मग? म्हणजे आपण जे ज्ञान ऐकलं आतापर्यंत त्या ज्ञानाला आपण एक असं उदाहरण सुद्धा दिलंय पुराणातलं आणि ते सत्य आहे. तो व्यक्ती कसा झाला हे सत्य आहे. कालिदास नाव दिलं गेलं आणि कालिदासानीच ही सगळी वाक्यरचना एवढं सगळं लिहून काढलं आणि होता तो अडाणी. मग आपण म्हणतो मागच्या जन्मीचं आम्हाला कळत नाही, पुढच्या जन्मीचं काही कळत नाही. या जन्मीचं उदाहरण बघा ना, तो होता कसा आणि झाला कसा. तसंच रामचरित मानसाचे जे आहेत ना आपले, ते सुद्धा त्यांनी सुद्धा आपल्याला कोणती तरी घटना घडली त्यामुळे त्यांनी रामाच्या मार्गाला लागले. आणि ही जी शक्ती जागृत होते, ती शक्ती म्हणजे मग ती आपण म्हणतोय ती पंडिता शक्ती आहे. मग ही आपण जी आपली स्वीकार करते, तिने मला सांगितलं की या कालिदासाला स्वीकारायचं आहे. आणि स्वीकारल्यानंतर तिने त्याच्यामध्ये ती प्रज्ञा, ती बुद्धी, ती शक्ती, ती विद्वत्ता, ते पांडित्य त्याच्या अंगी टाकलं. ॲक्च्युली खरं म्हणजे त्यांनी अभ्यास केला होता का या सगळ्या गोष्टींचा? नाही. पण तपश्चर्येमध्ये आईच्या मांडीवर जाऊन बसला आणि आईने त्याला असं दिलं की जगात अतुलनीय आहे, अजूनपर्यंत त्याची बरोबरी करणारा नाही कोणी, असा कालिदास झाला. पण त्या कालिदास इथे आल्यानंतर त्यांनी त्याला सांगितलं
त्याचं जीवनच खरं म्हणजे या गोष्टींसाठी नव्हतं. त्याच्यामुळे तिने म्हटलं, आता मला तू खूप आवडला आहे, तुझं ज्ञान म्हणजे मी अगदी प्रभावित झाली. प्रभावित झाली म्हटल्यावर त्यांनी सांगितलं, तू जरी प्रभावित झाली तरी मला याच्यात रस नाही राहिला, कारण आता मला ज्ञान झालेलं आहे आणि मी कोण आहे हे समजते आणि मी तुला आता माते समान समजतो. का बरं माते समान समजतोय मी तुला? कारण की तुझ्यामुळेच माझ्यातली शक्ती निर्माण झाली ना. तू जर माझा अपमान केला नसता तर माझ्यामध्ये ही शक्ती निर्माण झाली नसती. त्यामुळे मी तुला आता माते समान मानतो. माते समान मानतो म्हटल्यावर हिला भयंकर राग आला आणि तिने त्याला शाप दिला की एका स्त्रीकडूनच तू मरशील. म्हणजे ज्या स्त्रीकडून त्याला शक्ती प्राप्त झाली असं आपण म्हणतो, पण या ऐहिक जगामध्ये एका स्त्रीनी त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर करून घेतला आणि हे खूप मोठ्या गोष्टी आहेत, त्या वेळेच्या अभावात सांगू शकत नाही की त्याचा वापर करून घेतला आणि तिला वाटलं की हे जर आपण सांगितलं, स्वतः सांगितलं तर कोणाला पटणार नाही, त्यामुळे हे जे कालिदासांचं काव्य आहे असं सांगितल्यावर पटेल म्हणून तिने कालिदासाला विष दिलं आहे आणि कालिदासाला विष देऊन असं तिने त्याचा अंत केला आहे. अशा प्रकारची ही कालिदासाची कथा सांगण्याचं कारण, काली हे नावच देवीचं आहे आणि आजची महालक्ष्मी पूजन असल्यामुळे कालिदास कसा झाला, त्याच्यामध्ये ती शक्ती जागृत कशी झाली, ती देवीची कृपा झाल्यावरती अडाणी माणसाचा पंडित कसा होतो, पंडित या सगळ्या स्त्रीची शक्ती आपल्यामध्ये जागृत जर झाली तर व्यक्ती या स्त्री असो का पुरुष असो, त्यामध्ये ही शक्ती निर्माण झाल्यानंतर याच्यामध्ये तर खूप आपण सांगू शकतो, कारण शक्तीचे 10ही तास बोललो आपण तरी कमी आहे. तर अशा पद्धतीने या शक्तीची उपासना करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, कारण ती फक्त आपल्या स्वतःशी केंद्रित आहे. मग ही जे अशा प्रकाराने आपण तिचं वर्णन करायचं आहे, वर्णन केल्यानंतर तिला नतमस्तक व्हायचं आहे, तिची आराधना करायची आहे आणि तिची कृपा आत्मज्ञानासाठी मागायची आहे. अशा प्रकारचं आपण ठरवायचं. आजचा दिवा लावत असताना आत्मज्ञान मिळू दे, बाकी सगळ्या ज्ञानांपुढे आत्मज्ञान फिकं आहे हे सांगण्यासाठी हे एवढे सगळे इंद्राचं आणि कालिदासाचं उदाहरण दिलं. त्यातून आपल्याला नक्कीच स्पष्ट झालं असेल, ज्ञानाच्या सोबत आपल्याला कोणता तरी दृष्टांत असल्याशिवाय आपल्याला गोष्टी पटत नाही. त्यामुळे अशा गोष्टी लक्षात घ्यायच्या, समजून घ्यायचं आणि समजून उमजून अशी देवीची उपासना करायची. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.